मध्यधुंद इनोव्हा चालकाचा सांगलीत थरार, झाशी चौक ते टिळक चौक दरम्यान वाहनांचा चुराडा, लहान मुलांसह अनेक जण गंभीर. सांगली शहरातील झाशी चौक ते गणपती मंदिर टिळक चौक दरम्यान काल रात्री मध्यधुंद अवस्थेत असलेल्या इनोव्हा कार चालकाने अक्षरशः हैदोस घातल्याने शहरात एकच खळबळ उडाली. बेफिकिरीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवत या चालकाने रस्त्यावर असलेल्या दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांना धडक देत अनेक वाहनांचा चुराडा केला. काही क्षणातच हा परिसर भीषण अपघात स्थळात रूपांतरित झाला. हा संपूर्ण परिसर रहदारीने व नागरिकांच्या वर्दळीने सदैव गजबजलेला असून अरुंद रस्ते, विविध दिशांमधून येणारी वाहने, दुकाने, पादचारी यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. अशा ठिकाणी मध्यधुंद चालकाने वाहनावरचा ताबा गमावत घातलेला हा हैदोस म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणारा प्रकार ठरला. या भीषण अपघातात लहान मुलांपासून तरुण महिला, वृद्ध नागरिकांपर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच तडफडताना पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर संतप्त जमावाने मध्यधुंद चालकाला बेदम चोप देत त्याच्या वाहनाचा अक्षरशः चुराडा केला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी नागरिकांना तात्काळ शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मध्यधुंद इनोव्हा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात चालक पूर्णतः मध्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची जनतेकडून मागणी होत आहे. या अपघातामुळे काही काळ संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. एका बेफिकीर आणि बेजबाबदार चालकाच्या निष्काळजीपणामुळे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर सांगलीकरांना जीवितहानी होण्याचा अत्यंत कठीण प्रसंग अनुभवावा लागला. शहरातील गजबजलेल्या चौकामध्ये वाढते अपघात, मध्यधुंद वाहन चालकांवर होणारी ढिलाई आणि अरुंद रस्त्यावरील अपुरी वाहतूक व्यवस्था, आता यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.